सागर ठाणेकर आपलं सिटी न्यूजमध्ये स्वागत करत आहे। कालच कोल्हापूर महानगरपालिकेचा निकाल लागला आणि महायुतीची सत्ता कोल्हापुरात आली। पहिल्यांदाच महायुतीला असं घवघवीत यश मिळालं। अगदी काही एक 15-20 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता। त्या व्हिडिओमध्ये श्री एकमुखी दत्त देवस्थानचे मठाधिपती संतोष गिरी गोसावी महाराज यांनी या निवडणुकीविषयी काही भाकीत केलं होतं आणि ते अगदी तंतोतंत खरं ठरलं। 15 तारखेला आता महापालिका निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे। या रणधुमाळीच्या ह्याच्यात दिनांक 16 तारखेला सर्व पक्षांचे निकाल लागतील, ज्यात भगवं वादळ हे जे आहे ते आत्ता पुन्हा 16 तारखेला हे धरणार आणि भगवं वादळच यामध्ये सत्ता गाजवणार। श्री गुरुदेव दत्त आणि महाराजांच्या आशीर्वादाने दत्तगुरूंच्या कृपेने मार्चच्या 30 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुठ्ठी खांदेपारच होणार। श्री गुरुदेव दत्त। आपण मठाधिपती श्री संतोष गिरी गोसावी महाराज यांच्याशी त्यांनी जे एक भाकीत केलं होतं आणि ते तंतोतंत खरं ठरलं, त्याबद्दल खुलासासाठी बोलणार होतो। महाराज, आपण नगरपालिका आणि महानगरपालिकेसाठी कोणाचं तरी अनुष्ठान केलं होतं, हे खरं आहे का? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदेश। आम्ही काय म्हणत याबद्दल? श्री गुरुदेव दत्त आदेश। बरं, आपण त्यानंतर एक म्हणणारा होता की खांदेपालट होणार आहे, खरं आहे का? दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वादाने एकमुखी दत्त महाराजांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खांदेपालट होणार। केंद्रातही सत्ता पालट होणार आणि महाराष्ट्रातही सत्ता पालट होणार। सत्ता पालट म्हणण्यापेक्षा खांदेपालट होणार, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले जाणार आणि केंद्रातले जे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी आहेत तिथंही खांदेपालट होणार। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदेश। महाराजांनी नगरपालिका आणि महानगरपालिकेसाठी कुणाचं तरी अनुष्ठान केलं होतं असं खात्रीलायक सूत्र आहे, पण ते कुणाचं होतं हे काही महाराज सांगायला तयार नाही। बघूया आगामी काळात कोणाला असेल ते लवकरच कळेल।